हरगुडे तालुका पुरंदर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये आपल्या प्रत्येक खेडेगावामध्ये जोग महाराजांच्या आशीर्वादानं हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आपण आलो आहोत हरगुडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी. इथंही सालाबादप्रमाणे हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण या कार्यकर्त्यांशी गप्पा मारू. हरिनाम सप्ताहाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कितवं वर्ष आहे हरिनाम सप्ताहाचं? हरिनाम सप्ताह वर्ष 27 आणि याला ग्रामस्थ, जानाई भजनी मंडळ, त्याच्यात नाना ताकवले असतील, दिलीप भाऊ ताकवले असतील भजनी मंडळ, प्रवीण प्रकाश ताकवले, संतोष दत्तात्रय ताकवले आणि बाळू महाराज अशी सगळे भजनी मंडळ, विठ्ठल सर, उज्ज्वला ताकवले हे भजनी मंडळ, संजीवना, सगळे भाविक भक्त आणि ग्रामस्थ, त्याच्यात आमचे रवींद्रप्पा असतील, मनोभाऊ असतील, सुरेश अण्णा असतील, मोहन सर आहे. 12 महिने तसा विचार केला तर आपल्याकडे वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि सप्ताहाचाही कार्यक्रम त्या मनानं खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे पार पाडला जातो. यावर्षी कुणाकुणाची कीर्तनं वगैरे ठेवलीत? यावर्षी का आता आज हे आनंदराव महाराज परदेशींचं, उद्या शिवाजी महाराज शेवटचे उद्या, आणि ज्ञानेश्वर महाराज तांबे आज ज्ञानेश्वर महाराज तांब्या बरोबर दुसरं ज्ञानेश्वर महाराज तांब्यांचं आज, संतोष महाराज दानी आणि कार्यक्रम शेवट काल्याचे कीर्तन आहे हनुमंत महाराज रणवरे यांचे शेवट काल्याचे कीर्तन आहे. 7 दिवस सप्ताह, 8 दिवस सप्ताह. रोज नित्य संध्याकाळचं गाव जेवण असते रोज असते. सकाळच्या अन्नदात्यांच्या जेवण, सकाळचा नाश्ता संपूर्ण लोकांना नाश्ता असतो. दुपारचा बी महासंगत दुपारची बी असते. म्हणजे 8 दिवस असं संपूर्ण गाव येऊन हा कार्यक्रम हे पण करतात. सादर करतात. 27 वर्ष सर्व ग्रामस्थ आली. पंचक्रोशी, पिलवाडी, घेंगरवाडीपासून जाधववाडी, सटलवाडी, मंथन टाकवले वारकरी शिक्षण संस्थेत पसुरेला हे महाराज नाव काय त्यांच्या संस्थेत शिकतोय. धुमाळ महाराजांच्या पार्टी महाराजांच्या शिक्षण संस्थेत शिकतोय. चांगला शिकतोय. खरं तर संस्काराच्या दृष्टीनं नवीन पिढीच्या पुढं आपण चांगला आदर्श निर्माण करतोय. गेली 27 वर्ष हा अशा प्रकारचा कार्यक्रम चालला आहे. याच्यामुळं आपल्या गावामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला जाणवत असतील. पण आणखी एक गोष्ट म्हणावीशी वाटते की बऱ्याच दिवसापासूनची तुमच्या हरगुडकरांची ही मागणी होती की संतश्रेष्ठ सोपान काकांची जी पालखी आहे ती पांगाऱ्यामध्ये मुक्कामाला असते आणि तिथून ती यादववाडी मार्गे पुढे जाते. आता पांगारे आणि हरगुडे या दोन्हीमधला रस्ता कसा झाला आहे? रस्ता चांगला झाला आहे. ग्रामस्थांची मागणी पालखी हरगुडे मार्गे ह्या मार्गे यादवडीला जावी. पांगारे हरगुडे नवीन रोड झाला त्या मार्गे हरगुडे ग्रामस्थ पालखीचे सहर्ष स्वागत करून वारकऱ्यांची सेवा सुविधा पुरवते. ते फार मोठं शिवधनुष्य आहे. मग तुम्हाला ते पेलता येईल का? या बाजूनी जर पालखी आलीच तर तुम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडा. आपण सगळे लोक त्या मनाने येतील का? सहभागी होतील ना? आपण यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींना हरगुडे मार्गे जात असतील तर सोपान काकांच्या पालखीचे स्वागत करायला हरगुडेकर मंडळी सदैव आणि अतिशय प्रेमाने
आपण त्या दृष्टीने थोडंसं प्रयत्न करू की तिथं जाऊन पालखीच्या सोहळ्याच्या प्रमुखांना भेटूयात, त्यांच्याबरोबर चर्चा करूयात. निवडून महाराजांची तुम्ही भेट द्या. आमच्याकडे त्यांची मुक्कामाला व्यवस्थित. हां. तिथं जेवण वगैरे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून व्यवस्था करतो सगळी. बरं, बरं. जेवण सकाळचा नाश्ता चहा पाणी करून आम्ही त्यांचा घालवण्याची व्यवस्था करतो. बरं. त्यांची व्यवस्था या ठिकाणी मुक्कामाला असते. धन्यवाद.